नमस्कार मंडळी. आज आपण फांदीची भाजी, फांजीची भाजी इत्यादी नावाने ओळखली जाणारी ही पावसाळी रानभाजी, चविष्ट भाजी आणि याचे खमंग कुरकुरीत पकोडे किंवा भजी कशी तयार करायची ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या पारंपरिक रानभाज्यापैकी ही एक अतिशय महत्त्वाची, चविष्ट आणि हेल्दी पौष्टिक रानभाजी आहे. तर हिचं नाव फांदीची भाजी, बऱ्याच नावाने हिची ओळख आपण करू शकतो. मुख्यतः आपल्याला ही भाजी 2 ते 3 प्रकाराची बघायला मिळते. एक अतिशय हिरवट, एक थोडीशी काळसर आणि एक जांभळट काळसर, परंतु भाजी तीच आहे. तर बघा, आता आपण भाजीची ओळख करून दिलेली आहे आणि रानातून भाजी आणलेली आहे. तर यातील आपल्याला मोठे मोठे आणि मस्त पानं, नरम पानं घ्यायची आहेत. काही पानं बघा खूप जाड आहेत, कडक आहेत, तर ते आपल्याला घ्यायचे नाहीत. त्याची आपण भाजी तयार करणार आहोत. आणि जे पातळ आहेत, मोठे पानं आहेत, तर ते आपण भाजी बनवायला घेणार आहोत. तर भाजी स्वच्छ बघून घ्यायची आहे, निवडून घ्यायची आहे, त्याचे देठ काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण भाजी मस्त स्वच्छ धुवून काढणार आहोत. भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एखादा तास तरी तुम्ही ते निथळायला ठेवा, जेणेकरून भाजी सुकी होईल, कोरडी होईल. भाजी साफ कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मागून पुढून बघायचं आहे, कारण बरेच कीटक पानावरती मागच्या साईडला चिटकलेले असतात, बसलेले असतात, तर ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. पकोडे किंवा भजी किती तयार करायची आहे त्याच्यानुसार आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 मोठ्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, ते आपण जाडसर कुटून घेणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये निसर्गात सहजरित्या उगवणाऱ्या म्हणजेच मिळणाऱ्या आपल्याला रानभाज्यांची माहिती आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपीसाठी व्हिडिओ हा पूर्ण अवश्य बघा. तर आता आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती मस्त चोळून घ्यावा, जेणेकरून त्याचा स्वाद आणखी वाढेल. पाव चमच्यापेक्षाही कमी मी सोडा घेतलेला आहे, पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण मस्त व्यवस्थित एकजीव करून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून मी यामध्ये आता पाणी टाकणार आहे. तर आपल्याला पाणी बेताचं टाकायचं आहे. जसं आपण भजी तयार करायला पीठ भिजवतो त्यानुसार आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं किंचित पातळ तयार करायचं आहे आणि व्यवस्थित सरभरीत भिजवायचं आहे. तर आपण बघू शकता, अशा पद्धतीने हे पीठ भिजवा, जेणेकरून आपण यामध्ये एक एक पान बुडवू किंवा या फांजीच्या पानाला आपण बेसन पीठ लावू, तर ते सहजासहजी गळणार नाही, पडणार नाही. तर बघा, आता आपलं बेसन पीठ मस्त भिजून तयार झालेलं आहे. तर आता आपण फांजीचं पान घेतलेलं आहे, त्याला अशा प्रकारे बेसन पीठ लावायचं. जसं आपण अळूच्या पानाला बेसन पीठ लावतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं. व्यवस्थित पानाला बेसन पीठ लावून झाल्यानंतर ही वडी आता आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवायची आहे. पूर्णपणे वडी आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये सोडायची. तर एका साईडला गॅस पेटवून मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर एक एक वडी याच पद्धतीने तेलामध्ये सोडणार आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे एक पान घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही हे पकोडे तयार करू शकता. तर बघा, मी आपल्याला दाखवलेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही ही पकोडे तयार करू शकता. तर बघा, तेल गरम झालेलं आहे. एक एक वडी मी आता तेलामध्ये सोडणार आहे. खायला अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर ही भजी तयार होतात. आणि हो, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच भागामध्ये नागपंचमी झाल्यानंतर ही भाजी खात नाही. तर ती का खात नाही हे तर माहीत नाही, याचं कारण काय आहे, परंतु बऱ्याच भागामध्ये ही भाजी खात नाही, मी असं ऐकलेलं आहे. जर तुम्ही या भाजीबद्दल जाणकार आहात, तुम्हाला माहिती असेल आणि तुमच्या भागामध्ये जर ही भाजी खरोखर नागपंचमीनंतर खात नसाल, तर याच्या मागचं काय कारण आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर अवश्य मला कमेंटमध्ये करून अवश्य सांगा. तर बघा, आता मी याच्यासोबत काही फिक्या हिरव्या मिरच्यासुद्धा तळणार आहे. मीडियम गॅसवरती भजी मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायची आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा आणि मस्त खालची वर करून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळायची. पकोडे मस्त कुरकुरीत झालेले आहे, कलरही चेंज झालेला आहे. तर ते आता आपण काढून घेऊ. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्यांची माहिती, ओळख आणि त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी आता सध्या अपलोड करीत आहे. कारण पावसाळी ऋतू आहे आणि अशा प्रकारच्या कित्येक पावसाळी रानभाज्या ह्या बाजारामध्येही विकायला येतात. आणि अशा प्रकारच्या रानभाज्या शेतात, रानमाळामध्ये, डोंगराळ भागामध्येही मिळतात.
फक्त आपल्याला त्या रानभाज्यांची ओळख असायला हवी. तर आता आपण पकोडेही काही तळलेले आहे आणि काही वड्या तळलेल्या आहे. बऱ्याच रानभाज्यांची ओळख, त्या कशा ओळखायच्या ते सुद्धा मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर तुम्हाला अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आवडत असतील तर अवश्य माझ्या चॅनलला भेट देऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर आता आपली भजी मस्त तयार झालेली आहे. हे सुद्धा आता आपण काढून घेऊ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण पावसाळी रानभाज्या आहे, नैसर्गिकरित्या त्या उगवलेल्या आहेत म्हणून त्या अतिशय पौष्टिक आहेत. तर बघा मस्त पकोडे भजी तयार झालेली आहे आणि ही आता आपण टोमॅटो सॉससोबत खाणार आहोत. त्यासोबत आपण मिरच्याही तळलेल्या आहे. तर एक एक पकोडा भजी खाताना आपल्याला टोमॅटो सॉसमध्ये बुडवायची आहे आणि खायची आहे. मस्त कुरकुरीत पकोडे तयार झाले आहे. तर बघा यासोबत आपल्याला हिरवी मिरची तळून खायची आहे आणि पकोडे खायचे आहे. या रानभाजीचे तुम्ही फक्त पकोडे किंवा भजीच तयार करू शकत नाही तर वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही तयार करू शकता. आणि बऱ्याच रेसिपी मी या भाजीच्या अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. आणि ही रानभाजी आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळते. तर ही भाजी वेलवर्गीय असते आणि काटेरी झुडपावरती ही भाजी आपल्याला सहसा बघायला मिळते. कारण ही भाजी बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या किंवा गाई, ढोरं हे खातात म्हणून ही भाजी सहसा काटेरी झुडपावरती उगवलेली असते. या मंडळी भजी खायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.